म्हटलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असे अपडेट्स आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अस्मिताला सचिनवर पूर्ण संशय आलेला असतो आणि सचिन आणि त्याचबरोबर साक्षी ह्या दोघांनीही मिळून एका वकिलाला ताब्यात घेतलेलं असतं आणि त्या वकिलाच्या मुलीला सुद्धा साक्षीने किडनॅप केलेलं असतं आणि त्या वकिलावर जबरदस्ती करूनच आता महिपत आणि नागराजची केस घेण्यासाठी त्या वकिलाला भाग पाडलेलं असतं। हेच आपल्याला याच्या एपिसोडमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता प्रेक्षकांनो, मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतोय सायली आणि अर्जुन एका कॅफे शॉपमध्ये जाऊन पोहोचलेले असतात। सायलीच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली असते, त्यामुळे ती अक्षरशः हळूहळू चालत असते। अर्जुन मात्र तिच्या हाताला धरूनच तिथे घेऊन चालत असतो। सोबतच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता अर्जुन आणि सायलीने जो काही अधिराज इथे अरेंज केलेला असतो, तो अधिराज म्हणजेच अर्जुनचा खास मित्र अधिराज सरदेसाई आणि तो ड्रामा ॲक्टर आहे, म्हणजे त्याला ड्रामा करण्यासाठी खूपच आवडतं आणि त्याचमुळे आता इकडे प्रियाला फसवण्यासाठी एक श्रीमंत बॉयफ्रेंड म्हणून तो इथे हजर होणार असतो। आता एका ड्रायव्हरला तो बरेच पैसे देतो, बरेच म्हणजे जवळपास 10 लाख रुपये देतो आणि सांगत असतो तुम्ही काळजी करू नका, खरं तर माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी संपत्ती आहे, एवढा पैसा आहे ना, पण तो वापरण्यासाठी, तो खर्च करण्यासाठी माझ्याकडे पाहिजे तसा माणूस कोणीच नाही आहे। आता हे सगळं प्रिया समोर होत असतं। आता प्रिया हे सगळं ऐकत असताना ती म्हणत असते, बापरे, याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढा पैसा आहे, हे तर आयतच कुलीत माझ्या हाती आला आहे आणि त्यामुळे मला तर आता ह्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे, असं म्हणून गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि मंगळसूत्र काढून आता लगेचच त्या अधिराज समोर जाण्याचा तिचा तो प्रयत्न असतो। मंगळसूत्र काढल्यानंतर आता गाडीमधलं तिची पर्स घेते आणि त्या पर्समध्ये तिथे मंगळसूत्र ठेवते आणि त्यानंतर काही वाहनसामानाच्या 1-2 बॅगाच हातामध्ये घेते आणि बाकीचं सगळं गाडीत ठेवते आणि त्यानंतर आता गाडी तिथेच असते तिची। तर आता ज्या ठिकाणी अधिराज बोलत असतो त्या ठिकाणी मुद्दाम चालत चालत जाते आणि अगदी अधिराजच्या समोरच गरगरल्यासारखं होतंय, चक्कर येते असं ती ड्रामा करत असते आणि लगेचच तोल जाण्याचा प्रयत्न करते। तेव्हा अधिराज लगेच आता स्वतःचा मोबाईल त्याच्या खिशात ठेवतो आणि पडणाऱ्या प्रियाला तो वाचवत असतो। प्रिया पडणार एवढ्यातच तो तिला वाचवतो आणि तुम्हाला काय होतंय असं विचारतो। त्याच वेळेला प्रिया म्हणते मला चक्कर येते, गरगरल्यासारखं होतंय आणि तो कसलाही विचार करत नाही आणि लगेच आता ड्रायव्हर सीटच्या बाजूला तिला बसवत असतो आणि तेव्हा तो पुन्हा विचारतो तुम्हाला काय होतंय, त्रास होतोय का? तेव्हा ती म्हणते मला नाही कळतंय, मला चक्कर येते, मला त्रास होतोय। तेव्हा तो म्हणत असतो तुम्ही पाणी पिता का थोडंसं? तर आता प्रिया डोळे मिटून सीटवर बसलेली असते आणि तेव्हा मनामध्येच विचार करत असते, खरं तर असं वाटतंय की पूर्ण आयुष्य ह्या गाडीमध्येच तुझ्या सोबत काढावं आणि ही गाडी लवकरच माझ्या नावावर व्हावी, ही अशीच गाडी माझी असावी असं मला वाटतंय, असं ती मनामध्येच बोलते। आणि त्यावेळेस आता अधिराज तिच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी मारतो आणि तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळेस तो म्हणत असतो हाय, तुम्ही बरे आहात ना? त्यावर ती म्हणत असते हो मी बरी आहे। बरी आहे म्हणजे बघा ना, ऊन किती पडले बाहेर आणि ऊन पडले त्यामुळे खूप गरगरल्यासारखं होतंय, चक्कर येते। त्यावर अधिराज म्हणत असतो अर्थात तुम्ही इतक्या नाजूक आहात, एवढ्या सुंदर आहात, अर्थात सुंदर मुली ह्या नाजूक असतातच आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर येत असेल, गरगरल्यासारखं होत असेल, पण तुम्ही काळजी करू नका। त्यावर ती म्हणत असते नाही नाही सॉरी, मी तुम्हाला माझ्यामुळे उगाचच त्रास झाला। तेव्हा अधिराज म्हणत असतो इट्स ओके, नाही हो, माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास किंवा तुमच्यामुळे मला काही त्रास नाही झालेला, उलट मी तुम्हाला मदतीला उपयोगी आलोय, हीच माझी सगळ्यात चांगली इथे कल्पना आहे किंवा हेच माझं नशीब आहे। आज ना मी बहुतेक कोणाचं तरी चांगलंच तोंड बघितलेलं असावं, त्यामुळे माझ्यासमोर तुम्ही आलेला आहात आणि सुंदर मुलीचा चेहरा मला पाहण्याची इथे ही जी काही संधी आहे ती साधून आलेली आहे। त्याच वेळेला प्रिया म्हणत असते नाही पण सॉरी, उगाचच माझ्यामुळे तुम्हाला त्रास, हे बघा
खूप ऊन आहे, त्यामुळे इथे जवळच एक कॅफे आहे, तिथे जाऊन आपण कॉफी वगैरे घ्यायची का? म्हणजे तिथे ना छान कोल्ड्रिंक्ससुद्धा असतात, सरबत असतं, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल, प्लीज नाही म्हणू नका ना. म्हणजे बघा ना, तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या उन्हाचा त्रास होतोय ना, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. त्यावर प्रिया म्हणत असते, हो खरंच खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे हो. असं म्हटल्याबरोबर आता ती स्वतःचा घाम साडीच्या पदराने पुसते. त्याच वेळेला आधिराज रुमाल खिशातून काढतो आणि प्रियाचा घाम पुसायचा प्रयत्न करत असतो. आता प्रिया बरोबर ह्या ट्रॅपमध्ये अडकत चाललेली असते, जे की तिचं तिलासुद्धा समजत नसतं. त्याच वेळेला आता आधिराज म्हणत असतो, प्लीज येताय ना तुम्ही माझ्याबरोबर कॅफेमध्ये, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. हां, तेव्हा प्रिया म्हणत असते, खरं तर मलासुद्धा आवडलं असतं हो तुमच्याबरोबर येण्यासाठी, पण वगैरे काही नाही हो, तुम्हाला बरं वाटेल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्हाला जर नाही बरं वाटलं ना, तर ते पूर्ण कॅफे मी विकत घेईल आणि तुम्हाला हवी तशी कॉफी मी तिथे बनवायला सांगेल, मग तर चालेल. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच प्रिया म्हणत असते, ठीक आहे चालेल, येते मी तुमच्याबरोबर. असं म्हणून आता तो दरवाजा बंद करतो आणि त्याचबरोबर तिच्या ज्या काही बॅगा आहेत त्या बॅगा पाठीमागच्या सीटवर ठेवतो. आणि त्यानंतर आता आधिराजचा हा पुढचा गेम प्लॅन स्टार्ट झालेला असतो. तो सुद्धा आता ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि जवळच कॅफे असतं, जे की अर्जुन आणि सायलीने त्याला ऑलरेडीच लोकेशन पाठवून ठेवलेलं असतं. त्याच लोकेशनवर त्याला निघायचं असतं. आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही जण कॅफेमध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते, मला सांगणार आहात का आता तरी तुम्ही, की हा नेमका तुमचा मित्र आहे कोण आणि तो आपल्याला एवढ्या सहजासहजी इथे मदत करायला कसा काय तयार झाला? त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो, हा आधिराज सरदेसाई आहे, जो की माझ्या कॉलेजमधला मित्र आहे. खरं तर त्याला ॲक्टिंग खूप आवडते, त्याला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. तो विदेशात असतो. तुला सांगू, बऱ्याच केसमध्ये त्याने मला मदतसुद्धा केलेली आहे. एकदा एक केस होती, त्यामध्ये सुद्धा तो पंजाबी बनून गेला होता, कोणालाही ओळखायला सुद्धा आला नाही. आणि आत्तासुद्धा मी त्याला सांगितलं की अशी अशी केस आहे आणि त्यामध्ये तुझी मदत लागणार आहे, आणि तेव्हा तो लगेचच त्या केसमध्ये मला मदत करण्यासाठी सुद्धा तयार झाला. आणि तुला एक गोष्ट सांगू का, त्यानिमित्ताने इथे आपलं कामसुद्धा होईल आणि पुन्हा एकदा त्याचं जे काही ड्रामा किंवा ॲक्टिंग करण्याचं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होईल, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली मात्र पाहतच असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. आता इकडे अस्मिता ही हॉलमध्ये बाळाला घेऊन बसलेली असते आणि अस्मिताला त्याच वेळेला आता इकडे तिच्या वडिलांचे त्याचबरोबर सचिनचे ते सगळे काही शब्द आठवत असतात. प्रतापराव म्हणाले असतात की आता ह्याला एक फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही. आणि तेव्हा आता सचिन म्हटलेलं असतं की नाही, मला ना इथे साक्षीने त्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं, मला तर तुला भेटायची फार इच्छा होती, पण मी तुझ्यासोबत भेटायला येऊ शकलो नाही तुझ्याकडे. हे सगळं तिला सांगितलेलं सचिनचा एक एक शब्द न शब्द आठवत असतो. आणि आठवत असताना कशा पद्धतीने ती प्रतापरावांच्या विरोधात गेली, कशा पद्धतीने तिने आज कितीतरी दिवसाने तिच्या बाबाला हट केलं, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्याच वेळेला आता जेव्हा कालच्याच एपिसोडमध्ये आपण पाहिलं, ती कपाटामध्ये काहीतरी शोधत होती, त्याच वेळेला सचिनची बॅग खाली पडली आणि त्यामधून बरेचसे पैसे खाली पडले. आणि जेव्हा एवढे सगळे पैसे खाली पडले त्यावेळेला तिनं सचिनला विचारलं सुद्धा, हे पैसे कुठून आलेत? पण त्याने सरळ सरळ उडवाउडवीची उत्तर दिली आणि स्पष्टपणे असं सांगितलं की हे जे काही पैसे आहेत ना, ते मी माझ्या आईबाबांकडून घेतले आहेत आणि आता मी खूप मोठी नोकरीसुद्धा शोधतोय, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आता अस्मिता विचार करू लागते, हा सचिन नेमकं माझ्यासोबत खोटं बोलतोय की खरं बोलतोय हेच मला काही केल्यास समजत नाही. काय करावं ह्या गोष्टीचा मला विचार करावाच लागणार आहे, असं अस्मिता बोलत असते. आणि तेव्हा ती लगेचच ताबडतोब आता इकडे सचिनला एक मेसेज करण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मन मात्र जात नाही. आता इथे चैतन्य आलेलं असतो आणि चैतन्य अर्जुन आणि सायलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर तो घरी येतो, समोर अस्मिता त्याला दिसते आणि अस्मिता ह्या अशा अवस्थेत एवढी अस्वस्थ बसली ते काही कळत नाही. त्यामुळे तो आता तिच्यासोबत तो थोड्याशा गप्पा मारण्याचं ठरवतो आणि म्हणत असतो, काय झालं अस्मिताताई, ठीक आहेस ना, तू बरी आहेस ना? आणि काय गं, बाळाशी गप्पा नाहीस मारत आहे तू, काय झालं? का बाळ तुला त्रास देत आहे का? मामाची आठवण काढत होतं का बाळ? असं मुद्दाम म्हणून तो बोलत असतो आणि विचारतो की अर्जुन आणि सायली कुठे आहेत, मला त्यांना भेटायचे. त्यावेळेला अस्मिता म्हणत असते, अर्जुन आणि सायली हे दोघी जण बाहेर गेले आहेत. आता लगेचच अश्विन म्हणत असतो, बहुतेक ना बाळा
तुझ्या ना आईचा आज मूड मला माझ्याशी बोलण्याचा अजिबातच दिसत नाही. काहीतरी झालंय तिच्यासोबत, कळत नाही. पण अस्मिताताई, एवढं बाळ गोडसं कुशीत घेऊन बसलीस आणि असा मूड ठेवायला लागलीस तर कसं काय जमेल बरं, असं अश्विन म्हणतो आणि बाळाशी गप्पा मारत असतो. आता तेवढ्यातच इकडे अर्जुनला मेसेज आलेला असतो आदिराजचा की आम्ही कॅफेमध्ये आलेलो आहोत म्हणून. आणि तेव्हा अर्जुन लगेच त्या डोक्यावर कॅप ठेवतो. सायली डोक्यावर पूर्ण ओढणी घेत असते जेणेकरून तिला आणि त्याला इथे प्रियाने पाहिलं जाऊ नये आणि ओळखलं जाऊ नये असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचमुळे आता इकडे हा सगळा काही प्रकार सुरू असतो. आता इकडे आदिराज आणि प्रिया हे दोघी जण आलेले असतात. आदिराज आता प्रियाला बसण्यासाठी चेअर मागे घेतो. तेव्हा प्रिया म्हणत असते असो दे रे, इट्स ओके, एवढ्या फॉर्मॅलिटीज करण्याची काहीच गरज नाही आहे. पण तरीसुद्धा तो म्हणत असतो नाही असं कसं म्हणतेस, चल बस, असं म्हणून प्रिया आता बसलेली असते. आता तिच्यासमोरच आदिराज सुद्धा बसलेला असतो. खरं तर आता इकडे आदिराजने त्याची ओळखसुद्धा करून दिलेली नसते आणि त्यामुळे आदिराज म्हणत असतो खरं सांगू का, मी तर तुला ना माझी ओळखसुद्धा करून दिली नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला अगोदर माझी ओळख करून देतो. आणि त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो मी आदिराज सरदेसाई. तेव्हा प्रिया म्हणत असते माझं नाव प्रिया, वाव किती सुंदर नाव आहे तुझं. आणि त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो खरं तर माझ्या ना खूप मोठ्या मोठ्या आणि भरपूर अशा कंपन्या आहेत, पण बाय द वे तू काय करतेस. तेव्हा ती म्हणत असते मी ना एका छोट्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत आहे. काय सांगतेस, अरे बापरे, हो म्हणजे खरं सांगायला गेलं ना तसा पगार पण खूपच कमी आहे. त्याच वेळेला अर्जुनने इकडे व्हिडिओ ऑन केलेला असतो आणि व्हिडिओ ऑन करून तो सगळं काही आता त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करण्याचं काम करतो. दुसऱ्या बाजूला स्मिता आणि चैतन्य हे बोलत असतात. तेव्हा चैतन्य म्हणत असतो काय झालं स्मिताताई, सगळं काही ठीक आहे ना, तू खूपच शांत शांत आहेस, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का. त्यावेळेला अस्मिता म्हणत असते खरं सांगू का चैतन्य तुला, मला ना इथे सचिनवर अजूनसुद्धा संशय येतोय. म्हणजे बघ ना सचिन, मला असं वाटतंय की सचिन माझ्यासोबत अजूनसुद्धा खोटं बोलतोय, तो माझ्यासोबत खरं बोलत नाही असंच वाटतंय मला. त्यावर चैतन्य म्हणत असतो अस्मिताताई तुला एक गोष्ट सांगू का, ती साक्षी नावाची मुलगी भयंकर आहे. म्हणजे एकदा ना ती एखाद्या माणसाला चिकटली ना तर तिच्यापासून दूर होणं हे अशक्य आहे. अगं माझ्यासोबत जे काही झालं आहे ते तुला माहिती होतं ना, तुला सांगू का मलासुद्धा तिनं ट्रॅप केलंच होतं ना, पण माझ्यासोबत सायली आणि अर्जुन सारखे दोघेही जण होते ना, त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडलो. पण अस्मिताताई तुला एक गोष्ट सांगू का, तू ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नकोस हा, आणि त्याचबरोबर सचिनवर तर मुळीच ठेवू नकोस. कसं आहे ना, तुला तो कधी फसवेल काय करेल. आणि तसंही तो साक्षीसोबत होता, साक्षी त्याची मैत्रीण होती, किंवा जे काही तुला त्याने सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी तुला सांगतो की काही झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा सारासार विचार कर. पण मला सांग अस्मिताताई तुला असं का वाटतंय, असं चैतन्य म्हणत असतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते नाही रे, म्हणजे मला असं का वाटतंय की सतत तो माझ्यासोबत आत्तासुद्धा खोटंच बोलतोय, तो खरं बोलत नाही असंच मला वाटतंय. आणि मला बऱ्याचदा जाणवलंय त्याचं त्यामुळे. तेव्हा चैतन्य त्यात तिचं सगळं ऐकून घेत असतो आणि त्यावर तो त्याला सल्लासुद्धा देत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे प्रियाने सरळ सरळ खोटं बोलायला सुरुवात केलेली असते. कारण हिचं हे जे काही खरं रूप आहे ना, तेच खरं रूप आता अर्जुनला त्या मोबाईलमध्ये कैद करायचं असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की खरं तर माझ्या बाबांना ना इकडे कॅन्सर झाला आहे, त्याचबरोबर आईला पॅरालाइज झाला आहे, आणि त्याचबरोबर मला 2 भावंडंसुद्धा आहेत. आणि तेव्हा तो म्हणत असतो अरे बापरे, खूपच नाजूक कंडिशन आहे तुमची. आणि त्यावेळेला तो म्हणत असतो पण मला सांगा मग घरामध्ये तुम्ही एकट्याच कमवणाऱ्या असाल. त्यावेळेला प्रिया म्हणत असते हो, घरामध्ये ना मी एकटीच कमवणारी आहे, आणि माझ्यापेक्षा एक छोटा भाऊ आहे, तो 10वीमध्ये आहे, आणि त्या भावापेक्षाही एक छोटी बहीण आहे. त्या दोघांचाही शिक्षणाचा खर्च, त्याचबरोबर आईचं बाबांचं आजारपण, आणि बाबांनासुद्धा बेड रेस्ट सांगितलेले आहे. त्यामुळे मी घरामध्ये एकटीच कमवत आहे. आणि तुला सांगू का, तुला वाटत असेल ह्या माझ्या बोटातल्या अंगठ्या वगैरे, अरे ह्या नकली आहेत, नकली. अरे स्टेशनजवळ ते बुधवार बाजार जो आहे ना,
तिथे मी ह्या 500 रुपयात विकत घेतल्यात आणि तुला सांगू हे जे माझ्या गळ्यातलं ब्रेसलेट वाटतंय ना तुला ते नकली आहे रे, फक्त 450 रुपयाचं घेतलंय. आता काय आहे ना एवढ्या मोठ्या म्हणजे कंपनीमध्ये काम करायचं आणि तसं पगार कमीच आहे, पण आपल्याला चांगलं दिसायचं आहे, व्यवस्थित प्रोफेशनल राहायचं आहे म्हणून फक्त कपड्यावर खर्च करते, बाकी काही नाही रे. आणि तुला सांगू का सगळ्यांची शिक्षणं त्याचबरोबर घर खर्च ह्या सगळ्या गोष्टी मला सांभाळाव्या लागतात. आता इकडे सायली म्हणत असते आता हे 2 भावंड कुठून आले. त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो अगं जसं आईबाबांना बेडवर झोपवलंय ना तसेच हे भावंडसुद्धा आणलेत तिनं, काय बोलायचं आता प्रिया म्हणत असते खरं सांगू का तुला म्हणजे माझी ना खूप जेमतेम हे आहे रे परिस्थिती आहे रे, काय करायचं ना कळत नाही आणि आम्हाला तर ना काही विकत घ्यायचं म्हटलं ना तरीसुद्धा फार विचार करावा लागतो. त्यावर आदिराज म्हणत असतो बापरे, म्हणजे मला एक गोष्ट सांग तू शिक्षण काय केलेस. म्हणजे अरे माझ्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि तुला जर पाहिजे असेल तर मी मदत करू शकतो तुला. तेव्हा ती म्हणत असते अरे माझा ना फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे. त्यावर तो म्हणत असतो अगं मग तो कोर्स करण्यासाठी तर फार फी लागते, मग ती कशी मॅनेज केलीस. तेव्हा प्रिया म्हणत असते अरे एक NGO आहे, त्या NGOने माझी सगळे काही इथे मला सगळी मदत केली. मग त्यावर आदिराज म्हणत असतो मग मला सांग ते तुझ्या भावंडाला मदत करणार नाही आहेत का. त्यावरती म्हणत असते नाही त्यांची पॉलिसी आहे ना, म्हणजे त्या पॉलिसीमध्ये बसत नाही, कुटुंबातल्या फक्त एकाच व्यक्तीला ते मदत करू शकतात, त्यामुळे आता त्यांचा खर्च आणि त्या सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागणार आहेत असं ती म्हणत असते. आता इकडे आदिराज म्हणत असतो पण ऐक ना मी काय म्हणतो आत्ता ना माझ्या जवळपास खूप कंपन्या आहेत आणि त्यामध्येच एक कंपनी आहे ज्यामध्ये मला ना फॅशन डिझायनर म्हणून एक खूप मोठी आणि त्याचबरोबर एक जबाबदार अशी मुलगी हवी आहे किंवा मुलगा. तर तुला सांगू का आत्ता तुला ज्या ठिकाणी इथे पगार देत आहेत ना त्याच्या चौपट मी तुला पगार देऊ शकतो, तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू जॉईन होऊ शकतेस असं प्रिया म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे सायली म्हणत असते बापरे कसली आगाऊ आहे नाही किती आणि कसं खोटं बोलते. आता तेवढ्यातच प्रियाचा फोन वाजत असतो. अर्जुन म्हणत असतो बहुतेक तिला ना कोणाचा तरी फोन येतोय, पण आता ती फोन उचलणार नाही आहे. आणि तेव्हा सायली म्हणते बहुतेक आईंचाच फोन असेल, आईने तिला सामान आणायला पाठवलेला आहे ना त्यामुळे कदाचित तोच फोन असेल. तेव्हा प्रिया तो फोन सायलेंट करून ठेवत असते. आता आदिराज म्हणत असतो मी तुला दिलेली ऑफर आवडली का, म्हणजे तुझा जर काही प्रॉब्लेम नसेल तर. तेव्हा प्रिया म्हणत असते खरंच आज ना मी नक्कीच कोणाचं तरी चांगल्या माणसाचं तोंड पाहिलेलं असावं, त्यामुळे माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यावर आदिराज म्हणत असतो नाही उलट मी खूप लकी आहे, कारण मी कोणाचं तरी चांगल्या व्यक्तीचं आज सकाळी तोंड पाहिलेलं असेल त्यामुळे माझ्यासोबत ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत आणि तू मला भेटली आहेस, मग मी तुला जॉब ऑफर केलेला मान्य आहे का असं म्हटल्याबरोबर प्रियाला आता लगेच आनंद होतो आणि ती म्हणत असते काय सांगतोयस काय, म्हणजे तू मला चौपट पगार देणार आहेस. तेव्हा तो म्हणत असतो हो काहीच हरकत नाही आहे, कारण तू अशी आहेस ना एक सुंदर त्याचबरोबर नाजूक आणि तुझ्यासारख्याच मुलीची मी वाट पाहत होतो. एवढे दिवस झालं मला तुझ्यासारखी मुलगी शोधूनसुद्धा सापडली नाही आणि आज योगाने ती भेटली. त्यावर प्रिया म्हणत असते म्हणजे बघ ना तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलास ना, त्यामुळे माझ्या कंपनीला तुझ्यासारख्या मुलीचीच गरज आहे आणि म्हणूनच मी तुला हे जे काही जॉब आहे तो ऑफर करतोय असं म्हटल्याबरोबर प्रियाला फार आनंद होतो, कारण तिला असं वाटत असतं की आता हा जो काही आदिराज आहे ना तो बरोबर तिच्या जाळ्यामध्ये तिच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललेला आहे. हेच आता इकडे ती विचार करत असते. पण हे सगळं काही ऐकताना ह्या सगळ्या गोष्टी पाहताना सायली आणि अर्जुनना फार किळसवाण्या वाटत असतात. सायली म्हणत असते खरंच कशी मुलगी आहे ना, काय बोलायचं हिला, आई आणि बाबांना एवढा मोठा आजार झाला असं सांगते, भाऊ आणि बहीण उभे केलेत, पैशासाठी ही कुठल्याही आणि कसल्याही थराला जाऊ शकते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो असू दे आपल्याला हेच तर हवंय ना, हाच तर पुरावा आपल्याला हवाय आणि हाच पुरावा आपण अश्विन समोर सुद्धा सादर करणार आहोत समजलं. असं म्हटल्याबरोबर प्रिया आता लगेच आदिराजचा हातामध्ये घेते आणि म्हणत असते थँक्यू खरंच खूप मनापासून आभार असं म्हणून तिने त्याचा हातात घेतल्यानंतर सायली आणि अर्जुन तर ह्या दोघांना सुद्धा फार राग येऊ लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता सचिनने पुढचा डाव टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता सचिनने एका वकिलाकडे गेलेला असतो आणि त्या वकिलाकडे गेल्यानंतर आता साक्षीने
त्या वकिलाच्या मुलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि व्हिडिओ कॉलद्वारेच आता त्या वकिलाला त्या मुलीचा व्हिडिओ दाखवत असतात आणि सांगत असतात काही जरी झालं तरीसुद्धा तू महिपत शिकरेची केस घेणार आहेस असं जबरदस्ती त्या वकिलाला सांगण्यात आलेलं असतं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रिया आता घरी निघालेली असते, पण आता तिला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं असतं, पण मंगळसूत्र घालायला पाहते तर छोटी पर्स मात्र तिच्या त्या मोठ्या पर्समध्ये नसते आणि इकडे अर्जुन त्याचबरोबर आधिराज आणि सायली हे तिघेही जण प्रिया गेल्यानंतर एकत्र बसलेले असतात। तेव्हा अर्जुन म्हणत असतो आपल्याला पाहिजे तो पुरावा बरोबर मिळालेला आहे, आता पुढील ट्रॅक करायचा। तेव्हा आता सायली म्हणत असते हेच तर आपल्याला हवं होतं आणि प्रिया बरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहे असं तिघे जण ह्यांची चर्चा सुरू असते। तेवढ्यातच आता प्रिया पुन्हा त्या कॅफेमध्ये येत असते जेणेकरून तिची ती छोटी पर्स तिला सापडेल आणि एकदा का ती छोटी पर्स सापडली की मग तिला ते मंगळसूत्र घेता येईल। आता जेव्हा ती कॅफेमध्ये येते तेव्हा एका वेटरला तिचा धक्का लागतो आणि त्या वेटरला धक्का लागल्याबरोबर तिचं त्या वेटरसोबत भांडण होतं आणि जोराजोरात आवाज करत असते। आता हाच आवाज इकडे अर्जुन, सायली आणि आधिराजच्या कानावर पडतो आणि तेव्हा यांना फार भीती वाटते। सायली तर शॉक लागल्यासारखी पाहते। आता प्रिया इथे आली आणि त्यानंतर तिने जर आम्हा तिघांना एकत्र पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याचबरोबर हे सगळं काही जे जुळून आणले ते सुद्धा इथे फ्लॉप होऊ शकतं असा सायली आणि अर्जुन विचार करत असतात। पण आता प्रियाच्या पुन्हा नजरेपासून कसे सायली आणि अर्जुन स्वतःला आणि आधिराजला लपवतील हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे। तर पाहत राहा, ठरलं तर मग भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड सोबत। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर ₹1 पाठवा आणि हा एपिसोड व्हिडिओच्या स्वरूपात पहा, आनंद घ्या। धन्यवाद।